नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं आज आपल्या ह्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मागच्या 2 दिवसापासून प्रसारमाध्यमांमध्ये काही बातम्या सुरू आहे की पंतप्रधानांनी असं काही निवेदन दिलं आहे, असं काही स्टेटमेंट दिलं आहे की सोनं खरेदी करू नका, पुढची 1 वर्ष पेट्रोल डिझेलचा वापर मर्यादित करा, विदेशवारी करू नका, खाद्यतेलाचं प्रमाण कमी करा. पण ह्या मागचा खरा उद्देश काय आहे अजून लोकांना समजलं नाही. ते ह्या गोष्टीला निगेटिव्ह घेत आहे की आज आमच्या खाण्यावर आलं, आज आमच्या पेट्रोलवर आलं, आज आमच्या खरेदीवर आलं. उद्या हे म्हणतील की आम्ही कपडे घालू नका. ही गोष्ट निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह घ्यावी या दृष्टीने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. यामध्ये जे पंतप्रधानांनी स्टेटमेंट्स केले आहेत ते आपण एक एक पॉईंट कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिला त्यांचा पॉईंट होता की सोनं खरेदी करू नका. आपल्याला हे माहीतच असेल की जे सोनं भारतामध्ये येतं ते पूर्ण परदेशामधून येतं. भारतामध्ये मुबलक प्रमाणात खाणी नाही, सोन्याच्या उत्पादन नाही. एक उदाहरण घेऊया की भारतामध्ये कोणतं चलन चालतं? रुपया. जर आपण गुजरातला जा, जम्मू काश्मीरमध्ये जा, पश्चिम बंगालमध्ये जा, केरळमध्ये जा, कुठेही जा, कोणतंही सामान खरेदी करा, त्या बदल्यात आपल्याला रुपया द्यावा लागतो. पण जर आपण जागतिक खरेदी करत असेल तिथे आपल्याला लागतो तो डॉलर. आणि डॉलर हा काही भारताचं चलन नाही. डॉलर हे भारताला कमवावं लागतं आणि भारताची एवढी निर्यात क्षमतासुद्धा नाही आहे की भारत मुबलक प्रमाणात डॉलर वगैरे घेईल. जो डॉलरचा सोर्स आहे भारताकडे तो मर्यादित आहे आणि भारताला तो टिकवून ठेवायचा आहे. कारण दिवसेंदिवस रुपयाची व्हॅल्यू कमी होत आहे. कारण भारतामध्ये 140 कोटी लोक आहेत. त्यांच्या पेट्रोल, सोनं ह्या बाबतीमध्ये आणि आणखी एक 80 ते 90% भारतीय लोकांचे खाद्यतेल वापरतात ते आपण आयात करतो. खाद्यतेल, सोनं, पेट्रोल डिझेल यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भारतीयांना, भारत सरकारला डॉलर द्यावे लागतात. त्या बदल्यात आपल्याला ह्या सर्व गोष्टी मिळतात. जर आपण डॉलरमध्ये जास्त व्यवहार करायला लागलो तर आपल्या रुपयाची व्हॅल्यू कमी होते. आज घडीला आपण जर विचार केलं तर रुपया आणि डॉलर यामध्ये 95 ते 96 रुपयाचा फरक आहे. 96 रुपयाने आपण पाठीमागे आहोत. त्याचं कारण एकच आहे की विदेशातल्या गोष्टींवर आपण परावलंबी झालो आहे. मोस्टली आपण ऊर्जेच्या संदर्भात. हा पॉईंट क्लिअर झाला. आता दुसरा पॉईंट आहे खाद्यतेल. खाद्यतेलाच्या बाबतीमध्ये एक गोष्ट आहे की ते शरीरासाठी हानिकारक आहे, हे सर्वजण मानतात. पण त्याच्या वापरामुळं भारतीयांना खूप मोठ्या प्रमाणात डॉलर बाहेर द्यावं लागतात. त्या बदल्यात आपल्याला खाद्यतेल मिळतं. तर ह्या सर्व गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे की नेमकी सरकार ह्या बाबतीमध्ये का असं बोलतंय की ह्या गोष्टी तुम्ही मर्यादित वापरा, ह्या गोष्टींवर तुम्ही नियंत्रण ठेवा. आता ज्या वेळेला आपण परदेशवारी करतो त्यावेळेला आपले भारतीय रुपये आपण एक्सचेंज डिपार्टमेंटमध्ये सबमिट करतो. तिथून त्या देशाची करन्सी घेतो आणि ती तिकडे जाऊन खर्च करतो. म्हणजे आला की नाही देशाचा लॉस. तर ही सुद्धा गोष्ट पंतप्रधानांनी पुढील 1 वर्षापर्यंत करू नका. उलट आपल्या देशांमध्ये पर्यटन वाढावं ह्यासाठी सुद्धा खूप गव्हर्नमेंट आता इनिशिएटिव्ह घेत आहे की आपल्या देशामध्ये झालं, हिमाचल प्रदेश झालं, काश्मीर झालं, केरळ झालं,
तर ह्या महाराष्ट्रामध्ये कोकणची किनारपट्टी आहे, तिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. आता जे लोक समुद्रकिनाऱ्यावरती जातात त्यांना एक शुद्ध पाणी, शुद्ध हवा लागते. त्यांच्यासाठी अंदमान निकोबारची बेटं आहे, तिथेही जाऊ शकता. तुम्हाला एक सांगतो, चायना इतका स्वावलंबी का झाला माहिती आहे? त्यांनी ज्या गोष्टी त्यांच्या देशात नाही त्या गोष्टींचा त्यांनी सरळ सरळ बहिष्कार केला आहे. आज जर तुम्ही चीनमध्ये गेला तर तिथे पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या गाड्या नाही, तिथे सर्व गाड्या इलेक्ट्रॉनिक्स आहे. आता त्यांनी ही तक्रार नाही केली की संपूर्ण जग पेट्रोल डिझेलच्या गाड्या वापरतंय, आम्ही काय इलेक्ट्रिक वापरू. पण आज जे जगावर संकट आहे त्या संकटाचा सर्वात मोठा परिणाम भारतावर झाला आहे, चायनावर नाही. तर ह्या ज्या सर्व गोष्टी बोलल्या जात आहे की ह्या गोष्टी वापरू नका, ह्या गोष्टी मर्यादित करा, पुढची 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, या गोष्टींवर निगेटिव्ह न घेता पॉझिटिव्ह घ्यावे. आपण एखादं सरकार निवडून देतो, ते 5 वर्ष चालावं, ह्याच दृष्टीने आपण सरकारला सपोर्ट केला पाहिजे. जर तुम्हाला वाटलं की हे सरकार व्यवस्थित काम करत नाही तर 5 वर्षातून आपल्याला एक संधी येते, त्या संधीचं आपण सोनं केलं पाहिजे. मतदान पण आपण करायचं, शिव्या पण आपण द्यायच्या, ह्या गोष्टी सध्या आपण दूर ठेवल्या पाहिजे. जे जागतिक संकट आलं आहे, अमेरिका, इराण, इस्रायल यांच्या ज्या भांडणामुळं जो आपल्या भारताचा तेल पुरवठा आहे त्यावर जे निर्बंध आले आहे ते पुढील कमीत कमी 1 वर्षापर्यंत सॉल्व होणार नाही. पुढच्या 1 वर्षापर्यंत भारतीय लोकांना काही गोष्टी कॉम्प्रोमाइज कराव्या लागतील. तुम्हाला एक माहिती होतं की मागील 20 वर्षापूर्वी ऑलमोस्ट सगळ्या रेल्वे ह्या डिझेलवरती होत्या. खूप मोठ्या प्रमाणात डिझेल त्या रेल्वेला, त्या ट्रेन्सला लागायचं. पण आजची परिस्थिती ही आहे की 99% रेल्वे ह्या इलेक्ट्रिक आहे. देशामध्ये किती जरी संकट आलं पेट्रोल डिझेलचं तर त्याचा परिणाम रेल्वेवर होणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप करण्यासाठी पाठीमागं 20 वर्षाचा कालावधी लागला. 20 वर्षामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण झालं, रेल्वे ह्या इलेक्ट्रॉनिकवर ट्रान्सफर झाल्या. आज तुम्ही हे कुठं स्टेटमेंट ऐकलंय का की उद्या जर तेलाचं संकट आलं तर रेल्वेज बंद पडतील? कधीच नाही. पण हे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण व्हायला पुढची 20 वर्षाचा कालावधी लागला आहे. आणि आज जर आपण सुरुवात केली तर पुढच्या 10 ते 15 वर्षामध्ये आपण ऊर्जेच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वावलंबी होऊ. पण आपल्याला कॉम्प्रोमाइज करावं लागेल. मी कोण सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून नाही बोलत, एक भारत देशाचा नागरिक म्हणून बोलतो आहे. ही परिस्थिती वादविवाद, आरोप प्रत्यारोप करण्याची नाही. कोणतंही सरकार असो, भारतीय जनता पार्टीचं असो, काँग्रेस असो, कोणतंही असो, त्या सोबत राहणं, आपल्याला त्यांच्या सोबत राहणं हे खूप गरजेचं आहे. तर जवळपास मी आता हे मुद्दे कव्हर केले आहे. त्या पाठीमागचं तुम्हाला अर्थकारणही समजून सांगितलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला
तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की पुढील कोणत्या विषयावर आपण व्हिडिओ बनवू शकतो. नमस्कार.